नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 3 बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली. तर आपले हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित श्यामजी वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु रामलिंग यांनी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून उल्लेख होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 सूर्यसेन यांनी चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना आखली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? तर ऑप्शन क्रमांक 1 आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह हे पेटती मशाल होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अ.कृ. वाघमारे यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान. ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, रोलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? रॉलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 6 एप्रिल 1919. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतंत्र भारत हे साताऱ्याचे प्रति सरकार प्राक्षिक प्रक्षेपित करत असे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव हे पुतलीबाई होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी विवेकानंद यांनी दिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट यांचे नाव महादेव पांडुरंग आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. डॅश या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीतून सामाजिक
स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापना केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी यांनी आंदोलन केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पावपुरी येथे वर्धमान महावीर यांचा मृत्यू झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, भारतातील डॅजचे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? भारतातील डॅजचे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पटन आहे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश डॅश होता? जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश डॅश होता? तर ऑप्शन क्रमांक 1 एलिफिन्स्टन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल हे श्री राजगोपालाचारी होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रथम ठराव कधी मंजूर केला? अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला? तर ऑप्शन क्रमांक 1 1917 या वर्षी केला होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? तर ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली? जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 4 24 जानेवारी 1950, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सुबोध पत्रिका ही प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 3 रघु भांगडिया हा भिलांचा नेता नव्हता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 रोमशांची वस्ती ही महाराष्ट्र राज्यामध्ये आढळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारचे छत्रपती यांचे वकिली करण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते हे लंडनला गेले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकहितवादी यांचा
पुढाकार नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 ज्यानं टिळकांना लोकमान्य ही पदवी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. राणीचा जाहीरनामा 1858 कोठे वाचण्यात आला? राणीचा जाहीरनामा 1858चा कोठे वाचण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली येथे वाचण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सयाजीराव गायकवाड यांचे राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे ब्रीदवाक्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. गोपाळ गणेश आगरकर यांचा विचार सारणीला काय म्हणतात? गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसारणीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अज्ञेय वाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 2 गोग आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 4 नरसी केळकर यांचा पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 शाहू महाराज यांनी ब्रह्मनेतर पुरोहित शाळा या समाजसुधारकाने सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1912 या साली स्थलांतरित झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 विलासी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे यांना केसरे हिंद ही पदवी नव्हती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यामगुरू रानडे हे नव्हते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. तात्या टोपे यांना कोठे फाशी दिले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. संमती वयाच्या बिलास खालीलपैकी कोणी विरोध केला? संमती वयाच्या बिलास खालीलपैकी कोणी विरोध केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी संमती वयाच्या बिलास विरोध केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48. पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्ण सभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49. 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम कुठे ठेवला? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा या ठिकाणी 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम ठेवला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50. छोडो भारतचा मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? छोडो भारत मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू यांनी छोडो भारत हे मुंबई येथील अधिवेशनात मांडले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते? जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते? तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थ समिती असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3
बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 3, 1971 मध्ये बांगलादेश हा वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत? खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, सत्यमेव जयते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतामधील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. भारतामधील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, दूधसागर गोवा. ऑप्शन क्रमांक 2, चित्रकूट छत्तीसगड. ऑप्शन क्रमांक 3, शिवसमुद्रम तामिळनाडू. तर ऑप्शन क्रमांक 4, पुनासा राजस्थान. तर ऑप्शन क्रमांक 3, शिवसमुद्रम तामिळनाडू ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते? तर ऑप्शन क्रमांक 1, नर्मदा ही नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1, 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कुठे होतो? गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4, गोदावरी व प्राणहिता यांचा संगम सिरोंचा या ठिकाणी होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 3, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना ही 1922 यावर्षी घडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, चांदोली धरण हे वारणा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, रायगड जिल्ह्यामध्ये नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, शेतीचे अवजारे व ऑइल इंजन साठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? शेतीचे अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारताचा घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? भारताचा घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कायदेमंडळ म्हणजेच संसद ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता? चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता? तर ऑप्शन क्रमांक 1, 1962 या साली चीनने भारतावर हल्ला केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते? हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वाधिक असते? तर ऑप्शन क्रमांक 3, हवेमध्ये सर्वाधिक वायूचे प्रमाण हे कार्बन डायऑक्साईडचे असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, ग्रीनपीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे? ग्रीनपीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पर्यावरण यामध्ये कार्यरत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, चिखलदरा हे पर्यटन स्थळ हे विदर्भामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. अतिवृष्टी. तर ऑप्शन क्रमांक 4, अनावृष्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? बापाने मुलीला शाळेत घातले या
वाक्यामध्ये ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय विभक्तीचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गळ घालणेचा अर्थ खालीलपैकी काय आहे? गळ घालणेचा अर्थ खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फार आग्रह करणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 नपुंसकलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 हा ही हे तो ती ते हे कोणती सर्वनामे आहेत? हा ही हे तो ती ते हे कोणती सर्वनामे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दर्शक सर्वनामे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुमा करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रॉ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संतूर वाद्य प्रकाराशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मांजरा ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्लू मॉर्मॉन ही महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोह प्रकारचा महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती ही जोजोबा ही आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कांगारूचा खंड हा ऑस्ट्रेलिया खंडाला ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 टचस्क्रीन हे खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे? टचस्क्रीन हे खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इनपुट आउटपुट प्रकारचे डिव्हाइस आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भूछत्र आणि पेनिसिलियम हे आहेत. भूछत्र आणि पेनिसिलियम हे डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 कवक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 किबितू हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? किबितू हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 किबितू हे ठिकाण अरुणाचल प्रदेशात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गंगा नदी ही कोणत्या राज्यामधून वाहते? गंगा नदी ही कोणत्या राज्यामधून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश व बिहार, ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मद्यपानामुळे डॅश डॅश अभाव निर्माण होतो. मद्यपानामुळे डॅश डॅश अभाव निर्माण होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 नायसिन अभाव निर्माण होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो? पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पित्तरस हे यकृत या ठिकाणी तयार होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 3 निळ्या
उत्पादनाशी होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 48 खासदार महाराष्ट्रातून निवडले जातात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भात संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? भात संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भात संशोधन केंद्र हे कर्जत या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 ज्योतिर्लिंग आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई येथे चालवले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅश डॅश उपयोग करतात? केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग करतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 3 काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे? देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्याचा सर्वाधिक वाटा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 तोरणा माळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणा माळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तोरणा माळचे पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर हवी आहे? स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर हवी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोग यावर प्रभावी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्य पुरस्कार प्रदान केले जातात? खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्य पुरस्कार प्रदान केले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल.